जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि मातांनो, इथं भाजपनं मीठ खाल्लं नाही, इथं शेण खाल्लं नाही. या ठिकाणी या भाषणमध्ये शिंदे बिंदे हे किरकोळ येतो, हे तो सीपी आले. जानकर जी को बोल देना 18वीं लोकसभा में मैं उनका इंतजार कर रहा हूँ. परभणी संत जनाबाईंची जन्मभूमी, सबका मालिक एक अशी शिकवण देणाऱ्या शिर्डीच्या साईबाबांचं पाथरी हे जन्मस्थानही परभणीतलंच. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला हजरत सय्यद शहांचा उरूस इथं शेकडो वर्षांपासून भरतो. त्या दर्ग्यात रेंगे नावाचे हिंदू कुटुंबीय अनेक पिढ्यांपासून पुजारी आहेत. जगात जर्मनी आणि भारतात परभणी अशी म्हण वर्ल्ड फेमस आहे. बनी तो बनी नाही तो परभणी असा वाक्प्रचारही फेमस आहे. आता यांचा नेमका अर्थ काय ते परभणी करत जाणवतो. तर अशा या परभणीत विकासाची अवस्था मात्र केविलवाणी आहे. जगात जर्मनी आणि भारतात परभणी असं म्हटलं जातं, पण परभणीत रस्ते, पाणी, दळणवळण सारख्या मूलभूत सोयी सुविधांचा अभाव आहे. झिरो फाटा ते परभणी राष्ट्रीय महामार्गाचं काम रखडलंय. MIDC आहे, मात्र मोठे मोठे उद्योग व्यवसाय नाही. शेती हाच एकमेव व्यवसाय आहे, मात्र सततचा दुष्काळ, गारपिटीमुळे आत्महत्येची वेळ बळीराजावर येते. बेरोजगारी, कामानिमित्त होणारे स्थलांतर हे देखील मुख्य प्रश्न आहेतच. एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाची पकड असलेला हा मतदारसंघ मात्र तो शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला बनलाय. 1999 पासून आतापर्यंत लागोपाठ 5 वेळा शिवसेनेचा खासदार इथून विजयी झालाय. 2009 मध्ये शिवसेनेचे गणेशराव दुधगावकर यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश वरपुडकरांचा 65,000 मतांनी पराभव केला. 2014 मध्ये शिवसेनेनं संजय जाधवांना मैदानात उतरवलं. त्यांनी राष्ट्रवादीच्या विजय भावळेंना 1.25 लाख मतांनी हरवलं. तर 2019 मध्ये पुन्हा एकदा जाधवांनी राष्ट्रवादीच्या राजेश विटेकरांना 42,000 मतांनी धूळ चारली. विधानसभेचा विचार केला तर भाजपचे 2 आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रत्येकी 1 आमदार आहेत. शिवसेना ठाकरे गटानं यंदा पुन्हा एकदा विद्यमान खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांना विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी उमेदवारी दिली आहे. तर ठाकरेंचा हा बालेकिल्ला काबीज करण्यासाठी महायुतीनं नवा राजकीय डाव टाकलाय. राष्ट्रवादी अजित पवार गटानं आपल्या कोट्यातून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना रणमैदानात उतरवलंय. परभणी लोकसभा मतदारसंघात जालन्यातील 2 विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. मराठा आणि मुस्लिम मतदारांची संख्या इथे लक्षणीय असल्यानं जातीय समीकरण फार महत्वाचं ठरतं. सोयऱ्या धायऱ्यांसह हिंदू मुस्लिम राजकारण चालतं. खान पाहिजे की बाण या पातळीवर इथं प्रचार होतो. दरम्यान खासदार संजय जाधवांची विजयाची हॅट्रिक रोखण्यासाठी महायुतीनं महादेव जानकरांना रणमैदानात उतरवलंय. मात्र त्यांच्या उमेदवारीमुळे महायुतीतल्या इच्छुकांमध्ये नाराजीचा सूर उमटू शकतो. त्यात गेल्या वेळी तब्बल 1.5 लाख मतं खेचणारी वंचित बहुजन आघाडी कोण उमेदवार देणार यावर परभणीतलं राजकीय गणित आता अवलंबून असणार आहे.